नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मैत्री क्लासेसमध्ये. आज आपण इंग्लिशचं एकदम बेसिक एक टॉपिक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पण या टॉपिकवरतीच पूर्ण इंग्लिशचं ग्रामर म्हणा, हे अवलंबून आहे. त्यामुळे हा टॉपिक अभ्यासणं गरजेचं आहे. तर आज आपण शिकणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच. एक जसं मी तुम्हाला म्हटलं, की एक बेसिक कन्सेप्ट आहे. ती सुरू करण्याआधी आपण आधी समजून घेऊ, की स्पीच म्हणजे काय? आणि या स्पीचच्या आपल्याला काय बघायचे आहेत तर पार्ट्स. तर तुम्ही शाळेमध्ये ऐकलेलं असेल, की टीचर तुम्हाला बोलतात, की "बाबा उद्या 26 जानेवारी आहे किंवा 15 ऑगस्ट आहे. कोण-कोण मुलं स्पीच देणार?" स्पीच म्हणजे काय बघा, तसं जर लिटरली म्हणायला गेलं तर आपण भाषण म्हणतो. पण मी आता जे तुमच्याशी कम्युनिकेट करतोय किंवा संवाद साधतोय, मी पण एक प्रकारे काय करतोय, भाषण देतोय किंवा मी काही स्टेटमेंट बोलतोय, वाक्य बोलतोय म्हणजे एक प्रकारचं स्पीच देतोय. तर स्पीचला तुम्ही काय म्हणू शकता, स्पीच जे बनलेलं असतं ते वाक्यांपासून बनलेलं असतं. त्यालाच तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणाल सेंटेन्स. वाक्य म्हणजे सेंटेन्स किंवा स्टेटमेंट. या सेंटेन्सपासनं किंवा स्टेटमेंटपासनं आपलं स्पीच बनलेलं असतं. आपल्याला ह्या सेंटेन्सचे किंवा या स्टेटमेंटचे काय बघायचे आहेत, तर पार्ट्स बघायचे आहेत. तर इंग्लिशमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच असतात. त्यांचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. किती पार्ट्स ऑफ स्पीच असतात, तर 8. ते कुठले-कुठले आहेत ते आपण बघूया. आधी मी ते सगळे एका ठिकाणी लिहिणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच नाउन आहे. सेकंड इज प्रोनाउन. थर्ड इज वर्ब. फोर्थ इज ॲडवर्ब. ठीक आहे. हे 4 झाले. कुठले-कुठले? नाउन, प्रोनाउन, वर्ब आणि ॲडवर्ब. पुढे बघा, फिफ्थ ॲडजेक्टिव्ह. सिक्स्थ कंजंक्शन. सेवेंथ प्रिपोजिशन. आणि एट्थ आहे इंटरजेक्शन. हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. या 8 पार्ट्सपासनं कुठलंही सेंटेन्स किंवा स्टेटमेंट बनलेलं असतं. तुम्ही कुठलाही सेंटेन्स घ्या, स्टेटमेंट घ्या. त्यामध्ये तुम्हाला हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच मिळणारच. आता आपण काय करू, एक-एक पार्ट्स ऑफ स्पीच डिटेलमध्ये बघूया. पहिलं आपण बघूया नाउन. प्लस मराठीमध्ये नाम असं सुद्धा म्हणतात. मराठीमध्ये तुम्ही शब्दांच्या जाती शिकलेल्या असाल. म्हणजे तुम्ही नाम शिकलेले असाल. त्या नामलाच इंग्लिशमध्ये काय बोलतात, तर नाउन बोलतात. नाउन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, एखाद्या ठिकाणाला, एखाद्या भावनेला दिलेलं नाव म्हणजे नाउन. त्याची डेफिनेशन कशी होणार? अ नेम गिव्हन टू एनी पर्सन, प्लेस, थिंग और इमोशन इज नोन ॲज नाउन. आपल्या आजूबाजूला जेवढं काही तुम्हाला दिसतंय ते सगळं आहे नाउन. मग ते प्राणी असतील, व्यक्ती असतील, वस्तू असतील. जगामध्ये कुठलीही वस्तू असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल, त्याला आपण काही ना काही नाव दिलेलं आहे. म्हणून डेफिनेशन काय म्हणते? अ नेम गिव्हन टू एनी पर्सन, प्लेस, थिंग ऑर इमोशन इज नोन ॲज नाउन. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाण्याला दिलेलं नाव म्हणजे काय? नाउन. ठीक आहे. तर फॅनचं बटन घाम येतोय.
आता 30 सेकंद थांबून जाऊ का? फिरत नाही का तो? थोडं वर बघा, आपल्याला एक्झाम्पल काय देता येणार नाऊनचे? प्रणव आहे बघा, एका व्यक्तीचं नाव आहे. चेअर वस्तूचं नाव आहे. डॉग एका प्राण्याचं नाव आहे. हे सगळे काय झाले? नाउन्स झाले. तर नाउन्समध्ये पण टाइप्स असतात, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन. हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज जस्ट आपल्याला बेसिक जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते बघायचे आहेत. तर दुसरा पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रोनाउन. त्याला मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतात. तर प्रोनाउन म्हणजे काय? अ वर्ड विच वी यूज इन्स्टेड ऑफ नाउन इज नोन ॲज प्रोनाउन. असा शब्द जो आपण नामाच्या ऐवजी वापरतो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो. जस्ट मी तुम्हाला एक नाउन सांगितलं, ते होतं प्रणव, एका मुलाचं नाव. आता जर मला प्रणव विषयी बोलायचं असेल, मी प्रत्येक वेळेस प्रणव 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 असं बोलणार नाहीये. त्याच्याऐवजी मी एक शब्द वापरणार आहे आणि त्याला आपण म्हणणार प्रोनाउन. कारण की जेव्हा मी प्रणव प्रणव असं परत परत बोलेल, रिपीट करेल, तर ते ऐकायला पण चांगलं वाटणार नाही आणि लिहिताना पण ते लेंदी होईल. हे टाळण्यासाठी आपण काय करतो, तर प्रोनाउनचा यूज करतो. तसं बघा, प्रणव इज टॉल, प्रणव इज इंटेलिजंट, प्रणव हा उंच आहे, प्रणव हा हुशार आहे. या ठिकाणी मी काय केलं, तर प्रणव प्रणव दोनदा लिहिलं. या प्रणवऐवजी मी काय लिहू शकतो, ही. बघा, प्रणव इज टॉल, ही इज इंटेलिजंट, ही इज हार्ड वर्किंग, तो कष्टाळू आहे. या ठिकाणी ही जे आहे ते आहे प्रोनाउन. ही म्हणजे तो. तर मुलगी असेल तर तिच्यासाठी आपण वापरतो ती, शी. असे जे शब्द आहेत जे आपण नामाऐवजी वापरतो त्यांना प्रोनाउन म्हणणार. प्रोनाउनचे एक्झाम्पल बघा. प्रोनाउन कुठले कुठले आहेत? ही, शी, इट, आय, वी, यू, दे, हिज, हर. हे तुम्हाला अजून अनेक एक्झाम्पल प्रोनाउनचे सांगता येतील. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच तो आहे वर्ब. वर्बला मराठीमध्ये म्हणतात क्रियापद. वर्ब कशाला म्हणायचं किंवा क्रियापद कशाला म्हणायचं? मराठी जो शब्द आहे क्रियापद, त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की असा शब्द जो काय दाखवतो, क्रिया, मीन्स ऍक्शन. ठीक आहे, तर वर्बला आपण ऍक्शन वर्ड सुद्धा म्हणू शकतो. क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे वर्ब. फॉर एक्झाम्पल बघा, राम प्लेज क्रिकेट. राम क्रिकेट खेळतो. ह्या वाक्यामध्ये जी क्रिया आहे, खेळण्याची क्रिया, तो प्ले हा शब्द दाखवतोय. म्हणून या ठिकाणी आपण प्लेला काय म्हणणार, तर वर्ब म्हणणार किंवा क्रियापद म्हणणार. The word which shows action, असा शब्द की जो क्रिया दाखवतो. अँड दुसरी एक व्याख्या आहे वर्बची, अँड स्टेट ऑफ बिंग. स्टेट ऑफ बिंग म्हणजे काय, तर असण्याची स्थिती. असा शब्द जो ऍक्शन दाखवतो किंवा स्टेट ऑफ बिंग दाखवतो. स्टेट ऑफ बिंग म्हणजे असण्याची स्थिती, त्याला आपण काय म्हणणार, वर्ब म्हणणार किंवा क्रियापद. ऍक्शन वर्ड तुम्हाला समजलं, इझी आहे. जो ऍक्शन दाखवतो, क्रिया दाखवतो. आता स्टेट ऑफ बिंग म्हणजे काय बघा. स्टेट ऑफ बिंग असण्याची स्थिती. या ठिकाणी मी एक एक्झाम्पल लिहितो. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे.
तर शिक्षक असणं ही माझी स्थिती आहे हे दाखवण्याचं काम कोण करतंय? एम हा शब्द करतोय. एम म्हणजे आहे, म्हणून एम काय झाला? हा सुद्धा वर्ब झाला. हे सुद्धा क्रियापद झालं आणि याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. तुम्हाला दोन प्रकारचे क्रियापद बघायला भेटतील. एक असतं हेल्पिंग वर्ब आणि एक असतं मेन वर्ब. मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब दाखवतं स्टेट ऑफ बिंग, असण्याची स्थिती, आणि मेन वर्ब दाखवतं ऍक्शन. आता दोघांमधला मेन डिफरन्स काय? ठीक आहे, तुम्ही अनेक एक्झाम्पल देऊ शकतात वर्बचे. प्ले, रीड, राईट, कुक, कट, एक्सेट्रा. खूप सारे एक्झाम्पल तुम्ही वर्बचे सांगू शकतात. नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच बघूया, तो म्हणजे ऍडवर्ब. ला मराठीत म्हणतात क्रियाविशेषण. ऍडवर्ब काय करतो किंवा क्रियाविशेषणाचं काम काय असतं? जे वर्ब असतं, जे क्रियापद असतं, त्याविषयी माहिती देणं. क्रियापदाविषयी माहिती देण्याचं काम कोणाचं असतं? तर ऍडवर्बचं. फॉर एक्झाम्पल बघा, मिल्खा सिंग runs fast. लता मंगेशकर sings melodiously. अजून एक एक्झाम्पल बघा, शी स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. हे 3 वाक्य 3 सेंटेन्सेस मी तुमच्या समोर लिहिलेली आहे. तुम्हाला जर ऍडवर्ब ओळखायचं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला वर्ब ओळखता आलं पाहिजे सेंटेन्स मधलं. पहिला सेंटेन्स बघा, मिल्खा सिंग रन्स फास्ट. या वाक्यामध्ये रन्स हे काय आहे? वर्ब. मिल्खा सिंग पळतो. कसा पळतो? तो फास्ट. म्हणजे हे जे रन्स हे जे वर्ब आहे याविषयी इन्फॉर्मेशन देण्याचं काम फास्ट हा वर्ड करतोय, म्हणून फास्ट होणार आपला ऍडवर्ब, कारण की तो आपल्याला वर्ब विषयी माहिती देतोय. सेकंड एक्झाम्पल बघा, लता मंगेशकर सिंग्स मेलोडियसली. लता मंगेशकर गाते, तर गाते झालं वर्ब, आणि त्या कशा गातात? तर मेलोडियसली, मधुरपणे. त्यांच्या गाण्याविषयी मेलोडियसली हा शब्द इन्फॉर्मेशन देतोय, म्हणून तो झाला ऍडवर्ब. नंतर नेक्स्ट बघा, शी स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. आता बघा, शी स्पीक्स ही बोलते, इंग्लिश बोलते. कशी बोलते? तर फ्लुएंटली. म्हणजे फ्लुएंटली मीन्स न अडखळता, म्हणून तिच्या बोलण्याविषयी फ्लुएंटली हा वर्ड आपल्याला माहिती देतोय की ती न अडखळता इंग्लिश बोलते, म्हणून आपला फ्लुएंटली झाला ऍडवर्ब. नेक्स्ट असतं ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच. तर मुलं ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये कन्फ्युजन करतात. ऍडजेक्टिव्ह जे आहे त्याला मराठीत आपण बोलतो विशेषण. ऍडवर्बला आपण बोलतो क्रियाविशेषण. दोघांमध्ये फरक काय आहे तो आपण बघूया. बघा, हे जे ऍडजेक्टिव्ह आहे हे सुद्धा इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतं, हे सुद्धा माहिती देण्याचं काम करतं, पण कोणाविषयी? तर नाउन अँड प्रोनाउन, नाम आणि सर्वनाम यांच्याविषयी माहिती देणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह. आणि ऍडवर्ब हा सुद्धा इन्फॉर्मेशन देतोय किंवा अधिकची माहिती देतोय, पण वर्ब विषयी. वर्ब विषयी काय करतो? तो आपल्याला इन्फॉर्मेशन देतो.
This is a main difference between adjective and adverb. Adjective gives more information about noun and pronoun. Adverb gives more information about verb. For example, see the example of adjective. Sham is brave. बघा, श्याम कसा आहे? ब्रेव आहे. या वाक्यामध्ये श्याम काय आहे? नाउन. श्याम नाउन आहे. त्याच्याविषयी ब्रेव हा जो वर्ड आहे तो आपल्या श्याम विषयी म्हणजे नाउन विषयी इन्फॉर्मेशन देतोय, माहिती देतोय. म्हणून ब्रेव काय होणार आपलं? ऍडजेक्टिव्ह. सोपं आहे. यालाच आपण मराठीत म्हणतो विशेषण. राकेश इज टॉल. राकेश हा उंच आहे. राकेश कसा आहे? राकेश विषयी माहिती देते टॉल हा शब्द, टॉल हा वर्ड. देअरफॉर टॉल इज अ ऍडजेक्टिव्ह. तर हा मेन डिफरन्स होता ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब मधला. नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच आपण बघूया. कंजंक्शन. त्यांनाच आपण कनेक्टिंग वर्ड्स असं सुद्धा म्हणतो, जोडणारे शब्द. बघा, कंजंक्शन काय करतात? जोडण्याचं काम करतात. कशाला जोडण्याचं काम करतात? तर टू वर्ड्सला, दोन शब्दांना किंवा टू फ्रेजेस किंवा टू सेंटेन्सेस त्यांना जोडण्याचं काम कोण करतं? तर कंजंक्शन. दोन शब्दांना जोडणारे शब्द किंवा दोन फ्रेजेसला जोडणारे शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणारे जे शब्द असतात त्यांना आपण काय बोलतो? कंजंक्शन. कंजंक्शनचे एक्झाम्पल बघा. बट, बिकॉज, and, therefore, not only but also. सगळे आहेत कंजंक्शन. मला सेंटेन्स म्हणजे काय माहिती आहे, वर्ड्स पण माहिती आहेत. फ्रेज म्हणजे काय बघा. फ्रेज आणि सेंटेन्स त्यामध्ये काय डिफरन्स असतो? फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. शब्दांचा समूह असतो, ग्रुप ऑफ वर्ड्स which didn't make sense, which didn't make sense or which didn't make complete sense. फ्रेज असा शब्दांचा समूह असतो, तो आपण रीड केल्यानंतर आपल्याला पूर्ण मीनिंग किंवा पूर्ण अर्थ समजत नाही. पण सेंटेन्स किंवा वाक्य असा शब्दांचा समूह असतो जे रीड केल्यानंतर आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स which make complete sense. हा दोघांमधला डिफरन्स आहे. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. एक फ्रेजचं एक्झाम्पल आणि एक सेंटेन्सचं एक्झाम्पल. फ्रेज. रीडिंग न्यूजपेपर. कुकिंग फूड. रायटिंग लेटर. हे झाले फ्रेजचे एक्झाम्पल. या ठिकाणी तुम्हाला दोन वर्ड्स दिसतील. पहिलं घेतलं आपण रीडिंग न्यूजपेपर. आता कोण न्यूजपेपर रीड करतंय, कोणता न्यूजपेपर रीड करतंय म्हणजे आपल्याला कंप्लीट सेन्स होत नाही किंवा पूर्ण अर्थबोध होत नाहीये तो शब्दांचा समूह रीड केल्यानंतर. म्हणून असा जो शब्दांचा समूह आहे तो रीड केल्यानंतर आपल्याला पूर्ण अर्थबोध होत नाही, त्याला आपण फ्रेज म्हणणार. सेंटेन्स बघा. राम इज रीडिंग अ न्यूजपेपर. या सेंटेन्स मध्ये रीडिंग न्यूजपेपर ही फ्रेज आलेली आहे. त्या ठिकाणी बघा, राम हा वर्तमानपत्र वाचतो. हे झालं सेंटेन्स. हा सुद्धा काय आहे? शब्दांचा समूह. पण याच्यामधनं आपल्याला काय होतंय? पूर्ण अर्थबोध होतोय. हा डिफरन्स आहे फ्रेज आणि सेंटेन्स मधला. दोन सेंटेन्सेस आपण घेऊया. राम इज टॉल.
पहिलं सेंटेन्स राम इज ब्रेव. दुसरं सेंटेन्स राम उंच आहे आणि राम शूर आहे. मला काय करायचं, याला एकत्रच बोलायचं की राम हा उंच आणि शूर आहे. आता हे दोन वाक्य जोडण्यासाठी मी काय करेल, अँडचा उपयोग. राम इज टॉल अँड ब्रेव. ह्या केसमध्ये अँड हे काय झालं, कंजंक्शन. का बरं? कारण की त्याने हे दोन सेंटेन्सेस एकमेकांना जोडलेले आहेत म्हणून. यस्टरडे I was absent because I was ill. काल मी गैरहजर होतो कारण की मी आजारी होतो. आता इथे बघा, yesterday I was absent हे एक सेंटेन्स झालं, I was ill दुसरं सेंटेन्स झालं. या दोघी सेंटेन्सला जोडण्याचं काम बिकॉज ने केलेलं आहे म्हणून बिकॉज झालं कंजंक्शन. कंजंक्शन काय करतात, टू फ्रेजेस, टू वर्ड्स किंवा टू सेंटेन्सेसला जोडण्याचं काम करतात. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच. प्रिपोजिशन. प्रिपोजिशन काय करतात, पोझिशन दाखवण्याचं काम करतात. एखाद्या व्यक्तीची, वस्तूची पोझिशन किंवा स्थिती दाखवण्याचं काम प्रिपोजिशन करतात. फॉर एक्झाम्पल बघा, आय एम रायटिंग ऑन अ बोर्ड. बघा मी लिहितोय, कुठे लिहितोय तर बोर्डवरती, ऑन वर, म्हणून ऑन काय झालं, प्रिपोजिशन. कॅट इज अंडर अ टेबल. बघा कॅट कुठे आहे, टेबलाच्या खाली. कॅटची जी पोझिशन आहे, स्थिती आहे, ते दाखवण्याचं काम अंडर हा शब्द करतोय म्हणून अंडर झालं प्रिपोजिशन. तर खूप सारे एक्झाम्पल प्रिपोजिशनचे देता येतील. अंडर, अबाउ, इन, आउट, नियर, इन फ्रंट ऑफ, थ्रू. असे अनेक एक्झाम्पल आपल्याला प्रिपोजिशनचे देता येतील. थ्रूचं यूज बघू. द ट्रेन इज पासिंग थ्रू द टनेल. या ठिकाणी बघा, ट्रेनची जी पोझिशन आहे, ट्रेन कुठनं पास होत आहे, थ्रू द टनेल, टनेलच्या आतमधनं. ही ट्रेनची जी पोझिशन आहे ते दाखवण्याचं काम थ्रू हा वर्ड करतोय म्हणून थ्रू झाला प्रिपोजिशन. द लास्ट पार्ट ऑफ स्पीच आपल्याला बघायचं, तो म्हणजे इंटरजेक्शन. बघा इंटरजेक्शन असे वर्ड्स असतात जे सडन फिलिंग किंवा इमोशन दाखवण्याचं काम करतात. तुम्ही एखादा ऍक्सिडेंट बघितला, लगेच तुम्ही रिॲक्ट करतात. एक सडन फिलिंग, एक सडन वर्ड्स आपल्यामधनं बाहेर पडतात. ते जे वर्ड्स म्हणजे इंटरजेक्शन. जसं तुम्ही क्रिकेटची मॅच जिंकलात तर तुम्ही काय बोलणार, ब्रावो, वी वॉन द मॅच. या ठिकाणी ब्रावो हा जो वर्ड आहे तो इंटरजेक्शन आहे, काय एक्सप्रेस करतोय, हॅपीनेस, आनंद, सडन फिलिंग. त्याचप्रमाणे बघा एखाद्याची डेथ झाली तर आपण यूज करतो अलास, अलास इज नो मोर, तो आता या जगामध्ये नाहीये. अलास या ठिकाणी झाला इंटरजेक्शन. अलास, ब्रावो, ओ माय गॉड, ओ नो, हुर्रे. These all words which are showing sudden feelings, these are known as interjection.
अशा प्रकारे आज आपण जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते बघितले. या ठिकाणी मी तुम्हाला 10 एक्झाम्पल देतो एक्झरसाइजमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामध्ये जो अंडरलाईन वर्ड असेल त्याचा पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला सांगायचं. राम इज ब्रेव्ह. फर्स्ट एक्झाम्पल यामध्ये बघा ब्रेव्ह, तर मी अंडरलाईन केलंय. याच्या पुढे तुम्हाला काय करायचं, तो कुठला पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते लिहायचं आहे. ट्रेन इज पासिंग थ्रू टनेल. राम writes a letter. ठिकाणी राईट्सला अंडरलाईन केलंय. ही इज डॉक्टर. या ठिकाणी ही आणि डॉक्टरला अंडरलाईन केलंय. लता मंगेशकर was a singer. सिंगरला अंडरलाईन केलेलं आहे. Oh no, I lost my phone. या ठिकाणी फोनोला अंडरलाईन केलेला आहे. राम are best friends. ठिकाणी अँडला अंडरलाईन केलंय. स्मिता speaks fluent Bengali. ठिकाणी फ्लुएंटला अंडरलाईन केलंय. विराट plays ब्युटिफुली किंवा ब्रिलियंटली. आणि ब्रिलियंटली आणि ब्युटिफुलीला अंडरलाईन केलंय. आणि आजचं लास्ट सेंटेन्स, तर वाघ निष्ठ स्टुडंट्स. या ठिकाणी पनिष्डला काय केलेलं आहे, अंडरलाईन. दीज आर द 10 एक्झाम्पल्स फॉर होमवर्क. मला काही डाऊट असेल कॅन आस्क मी. थँक्यू फॉर लिसनिंग. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.